शेवटी भावाने जीटी आणला दारातच. आता दुपारीची वेळ होती आणि घरात भजी आणली. मग भजी का चालू तेवढ्या सोजा दिसला. गाडीत बसून सिद्धूपाचीची गाणी लावली होती. कधी इचरकंजी चालू ती कळालच नाही. इचरकंजी चालू तेवढ्या ते बाळ्या काय तर सोंदाला दाखवायला. मग तिथनं जसं घरात गेलो तसं कुत्रं बघून मला भुकायला लागलं. ह्याच्या भ्याने मी गार पीत पीत बेडवरच बसलेलो. सोन्यादाना जरा आवरला आणि म्हटलं त्याला म्हटलं इचरकंजी फिरून होतो. मग गाडीचं जसं कव्हर काढला तसं इचरकंजीत फिरवायला लागलो. भावाच्या डोळ्यानं पाणी उसर गाडीत पळवायला ते पळवायला. आता म्हटलं पडले की दोघं पण पडणार आणि सपाटच येणार. भावानं काय पहिला गाडी घेतला डायरेक्ट सायलेन्सरच्या दुकानमध्ये. सायलेन्सर पण बुक केला आणि तिथनं गाडी घेतली डायरेक्ट रेडियमवर. मग इकडे भावाच्या मोठ्या गाडीवर जसं रेडियम आहे तसंच या गाडीवर पण रेडियम टाकायचं होतं. मग तिथनं रेडियमची पण ऑर्डर दिली आणि चाललो घराकडे. आणि जाता जाता आपल्या शंभू महाराजांचं दर्शन पण घेतलं आणि पेढे पण घेतली. न जसं घरात गेलो तसं 5 मिनिटांनी खाली येऊन डायरेक्ट गाडी पुजाय आणि भावानं गाडी लावल्या तर पुढं. आणि भाऊ काय म्हणाला बघा, भावाची आतापासून अशी बोंब मधली आता भावाला काय बोलायचं. मग तिथनं गाडीतून पुजली आणि चाललो मोठी गाडी घेऊन परत कुंभोजला. आता कुंभोजला चाललो म्हटल्यावर गाडीत सीएनजी तर भरायला पाहिजे. मग सीएनजी जसा भरला आणि जाताना वडापाव पण खात निवांतच गेलो. कुंभोजला जाऊन पप्पांच्या गाडीत बसलो. ते डायरेक्ट चाललो प्रचारला. लाठवड्या जाऊन गाड्यातून लावल्या आणि प्रचार करायला सुरुवात. पूर्ण गावभर प्रचार करून झाला आणि चाललो घराकडे. आणि जाताना काय येणे रस्ता चुकली. तिथनं गाडी रिव्हर्स घेतली, लागलो परत कुंभोजच्या वाटेला. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि भावाला तुमच्या फॉलो करा.